रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील।
जीवा सुख डोळे हे देवेला जीवा सुख डोळे हे रते माईक दुखाचे जन हे राते माईचे दुखाचे जन हे माईक दुखाचे हे राते माईचे दुखाचे जन आहे आदिवासी अवसा अविनाश
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे येरते माईक दुःखाची जनिते नाही आदे अंते अवसाने अविनाश करी आपुलिया ऐशे लावी मना पिसे गोविंदाचे येरते माईक दुःखाचे जनिते नाही आदि अंते अवसाने तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाचे उरे कीर्ती मागे येरते माईक दुःखाचे जनिते नाही आदि अंते अवसाने पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल कोणाला पाणी देऊ नको काय नको एका घंट्यात सोडायचे आपल्याला कीर्तन विठ्ठल हरी आजचा प्रसंग बहुश्रुत सर्वांना कल्पना आहे स्वर्गीय मनचक्राव काशीरामजी कदम पाटील यांच्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र रामेश्वर कदम आणि शत्रुघ्न कदम यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम मागच्याही वर्षी कार्यक्रम आयोजित केलेला होता आपल्याला सर्वांना निमंत्रण सुद्धा होतं पण त्यांचे बंधू तातेरावजी कदम यांचं देहावसान झाल्यामुळं मागच्या वर्षी हा कार्यक्रम ऐन वेळस बंद करावा लागला म्हणून सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रीमंत देवनिवासी तुकोबारा यांचा चार चरणी असा अभंग शाश्वत सुखाची जागा दाखवणारा हा अभंग विठ्ठल विठ्ठल
हाराची कॅपॅसिटी आहे बाबा, एवढा हार. हा. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं पंचक्रोशीतील सर्व गुणीजन मंडळी, तसंच उगले महाराज आर्वीकर, उगलेत ना, सुकळीकर, तरुण तडफदार मृदंगे आपल्या या प्रसंगाला लाभले आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल जगदंबाने जर विचार केला, प्रत्येक जीवाला गरज आहे ती सुखाची. कोण्याही स्तरातला असो, कोण्याही जातीचा असो आणि कोण्याही वयाचा असो, सर्वांना अपेक्षा आहे. मग ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, स्त्री असो, पुरुष असो, बाल असो, वृद्ध असो, ज्याच्या गौऱ्या पुढे गेलेला आहे तो असो, त्याला जर विचारलं अपेक्षा काय आहे, तर फक्त सर्वांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे सुख. विठ्ठल प्रयत्न सर्वांचे सुखाकरता आहेत, प्रयत्न सुखाकरता आहेत, धडपड सुखाकरता आहे, पण पदरात मात्र पडतंय ते दुःख. याचं कारण काय असावं? रात्रंदिवस माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं हरिपाठामध्ये की सायाशे करीशी प्रपंच दिन निशी, म्हणजे दिवस आणि रात्र हे 24 तास आहे आपल्याला पुरवणं. कशाला? प्रयत्नाला. 6ला तरी स्वभाव इथं येतात परभणीहून. कशाला येतात? सुखा करता. मिळालं का? नाही. आपली सुखाची जागा छुटगली. विठ्ठल विठ्ठल सुखाचं कारण जे आपण समजतो ते नाही. ते कारण जर नसलं का, गोड वर्णन केले माऊली ज्ञानोबरायांनी. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी, सुख निद्रा अंतरुणे इंगळाच्या. दृष्टांत दिला माऊली ज्ञानोबरायांनी.
जेवण झालं आणि जेवण झालं की थोडासा आराम, झोप, झोपायला जागा. माऊली ज्ञानोबाला म्हणले आता स्वयंपाक चालू आहे ना, त्याच्यातला आहार बाहेर काढायचा आणि त्याच्यावर झोपा म्हणायचं. कैशी सुखनिद्रा अंथरुणे इंगळाच्या, जर त्या विस्तवावर झोप आली तर म्हणायचं संसारामध्ये सुख आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण जे करतोय सगळं जगच जे करतोय, आता एखाद दुसऱ्या माणसाला किंवा टक्केवारीनं कोणाला वेड म्हणता येईल, पण सगळं जगच काय 100% 100% वेड थोडंच आहे. त्यामध्ये आपल्याला सुख मिळत नाही, म्हणजे कारण तरी काय असावं. विषयामध्ये सुख नाही असं नाही, विषयामध्ये सुद्धा सुख आहे, म्हणून आपण विषय सेवन करतो. पण विषयाचं सुख हे कसं आहे, क्षणिक. उदाहरणार्थ याच्यामध्ये सुख आहे ना, जेवणामध्ये सुख आहे ना, पण ते सुख किती वेळ राहतं. आता जेवलं की संध्याकाळी पुन्हा जेवावंच लागतं. संध्याकाळी जेवलं की पुन्हा पहाट. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंचविषयामध्ये सुख आहे, पण ते क्षणिक आहे. विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे, विषयाचे समसुख बाहुली. समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईन राया. आता महिना झाला ना आभाळे, कार्यक्रमाला मंडप द्यायची गरज नाही असं म्हणलं तर चालेल का. आभाळाची सावली आहे ना, महिना झालाय, मग शाम्यानीची काय गरज आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात जाईन रया, त्या सावलीचं काही खरं नाही. तसं विषयामध्ये जे सुख आहे ते क्षणिक आहे, आणि आपल्याला जे सुख पाहिजे चिरकाल टिकणारं पाहिजे. म्हणून चिरकाल टिकणाऱ्या सुखाची जागा तुकोबारायाने अभंगाच्या पहिल्या चरणात देव
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. तुम्ही टाळ्या वाजवायच्या होत्या का? नाही आता वाजवा, त्याला काय होईल. विठ्ठला त्याच्याकडून या चालले तर गाणं कोणतं हे ऐकायचे उगले, हे चाल म्हणले तर गाणं ऐकायचे मुरली महाराजाकडून नाही का. हरी आपला देव, तो देव आणि एक देव, तीन मुद्दे या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये तुकोबाऱ्यांनी मांडले. पहिली गोष्ट, आपला देव. मला वाटतं रणेर महाराजांच्या कीर्तनाच्या दिवशी हा विषय हाताळला. तुम्हीच म्हणले होते प्रमाण सगळे. विठ्ठल आपल्या धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. बिचाऱ्याचं प्रोडक्शन बंद आहे म्हणून ठीक आहे, म्हणजे उत्पादन 33ला 33च आहेत, आणखी वाढले बर का. महाराज म्हणतात जिथं विहिरीतच नाही तिथं पोहऱ्यामध्ये काय येणार, जुनी म्हण आहे बर का. जिथं विहिरच कोरडी ठणठण नाही, पोहरा किती हलविला मध्ये तर येईल का पाणी त्याच्यामध्ये. कारण ज्या देवाची आपण भक्ती करतो त्यांना सुख नाही आणखी. मग सेवा करणारा काय मिळवलं. हेंदरी शेंदरी दैवते आपुल्या पोटाशी रडते, आपुल्या पोटाशी रडते. सीते मागती अवदान, आपुल्या पोटाशी रडते, सीते मागत अवदान. शेंदरी दैवते कोणते पूजी भूते खेते, आपल्या पोटाजी रडते मागते शीते अवदान. आपल्या इच्छे आणि का पिढी कायही देईल बराडी, कळो आले तयांची जोडी अल्पबुद्धी रोकडे. विठ्ठल विठ्ठल कदाचित
ते देव देतीलही तुम्हाला, कदाचित म्हणालो बर का, देतीलही. पण देऊन देऊन ते काय देतील? संसारातले साधन, जे सुखाचं साधन होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला जर सुख पाहिजे ना, पहिल्यामध्ये सांगितलं आपला देव, आणि जे आपलं आहे ना तेच आपल्याला प्राप्त करता येतं बरं का. हा सिद्धांत आहे. जैसे हरपले आपण पे पावे. जे ज्याचं हरवलं किंवा आपलं जे हरवलं तर तेच प्राप्त होतं. लोखंड हरवलं तर सोनं मिळत नाही, आणि सोनं हरवलं तर लोखंड मिळत नाही. आपलं जे हरवलंय ना तेच मिळत. आणि जे आपले लोक आहेत ना तेच आपले लोक होतात. मग जवाऱ्या उचलू द्या, गाईच्या शेपटी ओढू द्या, तुटू द्या, जे आपले आहेत ना तेच आपले आहेत. विठ्ठल म्हणून तो देव आपला आहे म्हणून आपला करून घ्यायचा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा स्वतः सांगू लागले, अर्जुना ममय वंशे जीव लोके जीवभूत सनातना. हे सगळे जीव आहेत ना ते कोण आहेत? भगवान परमात्मा म्हणले माझे अंश आहे. देव आपल्याला काय म्हणतो? तुम्ही माझे आहात, माझे अंश आहात. आणि आपण काय म्हणतो? आपण जे आपले नाही त्याला आपलं म्हणतो, आणि जे आपलं आहे त्याला गाव संबंधी म्हणतो. बरोबर. कुत्र्याला सुद्धा आपण काय म्हणतो? कोणाचं कुत्र? छातीवर हात टाकून माझं. आता हे कुत्र कुत्रीचं आहे का याचं आहे? कोणाचं आहे कुत्र? कुत्रीचंच आहे ना. आपलं आहे का? नाही. मग जेवढे जेवढे साधन असतील ते सर्व साधन छाती टोक सांगतो आपलं माझं आहे, माझं आहे. हनुमान मंदिर मग सगळ्या गावाचं, म्हणजे जे आपलंय ते सगळ्या गावाचं, आणि ज्याचा आपला अर्थार्थी काही संबंध नाही ते माझं. विठ्ठल मग या संसारावरच चकच सोडून द्या म्हणले तुकोबार आहे. सोडून दिल्यानं कस जमलं? आपण का संन्यासी आहेत का? पण त्याचा अभिमान नका बाळ. ते आपल्या स्वाधीन केले काही काळ, त्याचा उपभोग घेण्याकरता संसारातले सर्व साधन. हरी निमित्ताचा धनी केला शे प्राणी. तुमचा अभिमान करू नका. म्हणून तो देव आपला आहे. देव स्वतः म्हणतो कडे मी तू माझे अंश आहात तुम्ही, म्हणून तो आपल्याला करता येतो. दुसरी गोष्ट, तो देव कोणता देव? जो या भिवरेच्या तिरी कट धरून या करी पाऊली समची साजिरी. जो या असुराचा काळ भक्त जन प्रतिपाळ. असा जो भगवान परमात्मा आहे. आम्ही माझा पंढरी राम, तोही देवाचाही देव, तोही देवाचाही देव, तोही देवाचाही देव. बळिया माझा पंढरी राम, तोही देवाचाही देव, तोही देवाचाही देव, तोही देवाचाही देव. ओ बळिया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव. म्हणून आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी निवास.
आम्ही सुखा करता ज्याचं दास्यत्व करतो तो कुठं आहे त्याचा पंढरी निवास. म्हणून तरी तू पंढरीशी जाय एक वेळ सुखा लागे करीसे तळमळ. पंढरीशी जाय एक वेळ तरी तू पंढरीशी जाय अवघाची सुख रूप होती जन्मोजन्म रूप हो जन्मो जन्मी दुःख विसराशी. जन्मो जन्मी दुःख विसराशी. दुःखा लागे करशी तळमळ. तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. दुःख रूप हो जन्मीचे दुःख तुका लागे कळशी तळमळ. पंढरीशी जाय भगत माझे सुख रूप होते. जन्मो जन्मीचे दुःख विसराशी. सुखा लागी करशी तळमळ. रात्रंदिवस तळमळ 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 सर्व सुखाची आशा जन्म वाया गेला. क्षण एक येते मुक्ती नाही गेला. हिंडता दिशासीन पावला. माया यष्टीला जीव माझा माझे जगाने अति गोऱ्या. माझे जगाने अति काय म्हणले हो सुख 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 म्हणून जन्म गेला असं महाराजांचा आरोप आहे. चला आणि सुखत पाहिजे असेल तर तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. बरं तिथं गेल्याच्या नंतर मग तू अवघाची सुखरूप होशी. अवघा म्हणजे जेवढे 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 सुख आहेत ते सर्व सुख तुला प्राप्त होतील. जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. या जन्मातलं नाही मागच्या हजारो जन्माचे दुःख तू विसरणार आहेस. फक्त तू काय कर पंढरीला जाय. शंका आहे म्हणजे महाराज ते तरी कशाहून सुख देईल किंवा त्याच्याकडे तरी सुख आहे असं कशावरून पुष्कळ प्रमाण आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. उलट प्रश्न विचारला महाराजांनी. काय म्हणले तू जर विचारायला ना तो तरी सुखरूप आहे का. तो तरी सुखरूप आहे का. तो तरी सुखरूप आहे का. सुखरूप आई साधूजा कोणी सांगा सुखरूप आई साधूजा. कोणी सांगा सुखरूप साधूजा. सुखरूप आई साधूजा
तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा तो ऐसा महाराजांनी सुखरूपायसा तुझा कोण सांगा कोण आहे दुसरा माझ्या पांडुरंगा सारी खातो किंवा वाचोनिया माझ्या पांडुरंग परमेत्म्याशिवाय दुसरा कोण सुखरूप आहे न लगे काय हिंडणे मुंडण येते काय काही तीर्थक्षेत्र असे गया असल गयेला गेल्याच्या नंतर पिंडदान करावं लागतं पिंडदान करायचं म्हणलं की क्षौर करावं लागतं त्याला आपल्या भाषेमध्ये खौर म्हणतो आपण क्षौर कर्म करावं लागतं काशी गेलं आणि विश्वनाथाचं दर्शन घेतलं म्हणजे नाही मिळत फल बरं का काशीच्या पंचक्रोशीमध्ये जेवढे देव आहेत तेवढ्या देवाचं दर्शन झालं तर काशी केल्याचं फळ मिळतं आपल्या मागं तर भूतघाई असती एवढ्या लोक कधी होतील एवढे दर्शन आहे की मिळत नाही फळ पण पंढरपूरला गेल्याच्या नंतर महाराज जन्मोजन्मीचे दुःख विसरशी गेलं पंढरपुरामध्ये गर्दी तर अफाट आहेच की ते सभा मंडप भरून तिकडं त्या टपराकडं पत्राकडे बारी जाते आपल्याला तर उद्याच्याला घरी जायचे बिस्किटवर बारा सोडतात काही लोक एसटीतच बिस्किटचा पुडा घे ना बस घरा बारीला लागायला 3-3 आणि 4-4 दिवस कोणाला वेळ हे महाराज मग तुका म्हणे मोक्ष देखिल्या मंदिराच्या मागे जात त्या कळसाचं दर्शन घ्यायचं पळवाटवार करायला बरं पंढरपूर कुठलाही जसा आपण दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्या दवाखान्याचा जे नियम आहे औषध गोळ्या घेण्याचा जो नियम आहे त्या पद्धतीनं जर आपण गोळ्या औषध घेतलं तर आपल्याला गुण येत असते नाही आपण गोळ्या घेऊन आलो घरी आणून डब्यात दड पिल्या गोळ्या घेऊन आणून डब्यात दड पिल्या गुण येईल का तुम्हाला ते घ्यावं लागलं आणि त्याचे जे पथ्य ते बाळगावं लागतं तर गुण येईल नुसते पंढरपूरला गेले म्हणजे ती त्याला अर्थ नाही पंढरपुरात गेल्याच्या नंतर पहिला विधी आहे चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा चंद्रभागेचं स्नान करणं बरं का चंद्रभागे नाते तो का म्हणे भलते आते तया हे संसार ऐसा बोले तो महार पहिलं आहे सकळही तीर्थे घडती एक हेळा आणि चंद्रभागा डोळा झालं चंद्रभागेला स्नान केला मग म्हणले उरलेल्या वेळामध्ये विधितो हरिकथा म्हणजे कीर्तन पण या मठामध्ये चालूच असतात ना कीर्तन पण आपण पंढरपूरला जाऊनही कीर्तन ऐकत नाहीत महाराज बरं का पंढरपूरला जाऊनही कीर्तन ऐकत नाही तिथं काही लोक टाइमपास म्हणून पत्ताच त्याच्यापेक्षा न गेलेली बरी विठ्ठल विठ्ठल तुला सुखच पाहिजे का तुला सुखच पाहिजे का तुला सुखच पाहिजे का तेने वेन जीवा सुख नव्हे मग आम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट करून एवढा पसारा उभा केलाय महाराज काय फुकट झाला काय आणि मग हे येरीच म्हणा ना आमचे प्रयत्न महाराज म्हणले येरीच
ते कसे आहेत हे सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दुःखाची जनिती जन्म देणार नाही आदे अंते अवसाने. येर म्हणजे आपला जो बाकीचा पसारा आहे ना ते माईक आहे आणि दुःखाला जन्म देणारा आहे. सुख तर देणारच नाही पण दुःखाला जन्म देणारा आहे. आता माईक 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 म्हणजे काय आहे त्याचा लोप आणि नाही ते दाखविणं याचं नाव म्हणतात माया. माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर दृष्टांत दिले. हरे ब्रह्मगिरी वनिना निघे आणि समुद्रे हे किरण रिगे माझी दिशे वावगे मृगांबुजैसे मृगजळावर दृष्टांत दिला महाराजांनी बर का. काय पूर्वार्ध हा खोटियाचे पिशे उरफोडी. मृगजळ मृगजळ म्हणजे काय पाणीच असं वाटतंय
थोडी खरबाड जमिनी असावं, उन्हाळा दिवस असावं, दुपारचा पहारा असावं, त्याला आपल्या भागात काय म्हणतात, आळा म्हणतात, झळा म्हणतात कोणी बरं. पण ते हरणाला वाटतं पाणीच आहे, आणि एवढं त्याच्या मागं पळत, एवढं त्याच्या मागं पळत, पळून 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 एक दिवस संपत. कारण का, तर ते पाणी आहे का, नाही, ते खोट आहे. आणि खोट्याच्या मागं लागल्याच्या नंतर खोट्याचे पिशे उर फोडी. मग ही जी मायावी नदी आहे, माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, ब्रह्मगिरीवने न निघे. कुठलीही नदी शिखरावर जन्म पावत असते, निघत. जशी आपली गोदावरी नदी ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर उगमस्थान आहे त्या गोदावरी नदीचं. आणि नदी ही समुद्राला जाऊन मिळते. पण माया नावाची नदी जी आहे ती कोण्याच पर्वतावर जन्मली नाही आणि कोण्याच समुद्राला जाऊन मिळाली नाही, पण मध्यंतरी भासल्याशिवाय राहिली नाही, म्हणून तिला म्हणतात माया. विठ्ठल विठ्ठल. दुःखाची जनिती म्हणजे जन्म देणारी. आरंभाला सुख वाटतं, बरोबर, दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, काय पोरीत मिळणं तर आजच्या काळात हे दुःखच आहे. नवरदेवाला जे मैदानामध्ये त्या नवरदेवाला दुःखच आहे ना, मिळत ना, मिळत, मिळाली सुख वाटलं, मिळाली सुख वाटलं, महिन्या 2 महिन्याला मेली. तुम्ही राहिले काय, विठाला मेल्यावर दुःख वाटेल की नाही. मग कशामुळं दुःख झालं तुम्हाला, बायको मेल्यामुळं. दुःखाला कारण कोण ठरलं, बायको. दुःखाची जनिती पुष्कळ दृष्टांत आहेत. नाही आधी अंती अवसान, पारावार नाही त्याला. आपल्या भाषेमध्ये एका शब्दात सांगायचं म्हणजे पारावार. म्हणून तुकोबाराने तुमचं आमचं जगाचं वजन घेऊन जाजावली. तुकोबार आहे जाजावली म्हणजे, देवा मला हे नको रे वा, मग मला कसं कर. अविनाश करी अविनाश आहेस. म्हणून अविनाश करी आपलिया ऐशे, लावे मना पिशे गोविंदाचे. कोणाला पिस लागावं, मनाला. मन एवं मनुष्याना कारणम बंध मोक्षयो. आपल्या जीवनाची गाडी सरळ रस्त्यानं चालू द्यायची का कुठे उलथायची, कोणाच्या स्वाधीन आहे, मनाच्या. मन एवं मनुष्यानां कारणम बंध मोक्षयो. तुमचं बरं वाईट करायचं, तुमचं बरं करायचं का तुमचा सत्यानाश करायचा आहे, हे कोणाकडे अवलंबून आहे. म्हणून महाराज म्हणले
लावी मना पिसे गोविंदाचे गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया देव काय भेद नाही देवातया विठोबा रखुमाये ह्याचा आणि आपला संबंध सांगितला. हे एक दिवस संपणार आहे. येथे नाही गुरु आले अवतार येर ते पामर जीव किती आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तो हे तैसा झाला. कशाची जाण्याची शरीर जावयाचे ठेवणे अभिलाष झणे म्हणजे कदाचित तो अपेक्षा करशील अपेक्षा करू नको. हे जाण्याचंच आहे तुझ्याकडे हे बॅलन्स जमा म्हणून ठेवलेलं मग संपणार आहे. पण तैसे येण्याची शरीर हे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. जाणार असू द्या पुष्कळ उपाध्याय द्यायच्या मागे असू द्या ना पण याच शरीरानं देवाची म्हणत ते होती तरी का चित्ते ना धरावे. दुसरी गोष्ट संपणार आहे असू द्या. तुम्ही जर चांगलं कर्म करताल यावत चंद्र दिवाकरा जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुमची काय राहील कीर्ती राहील. उत्तमाची उरे कीर्ती Oh
शरीर, पण या शरीरानं तुम्ही जर चांगलं कर्म केलं, उत्तमाची उरे कीर्ती मागे, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, इथं नाही हो, मृत्यू लोकामध्ये नाही. उभारीला ध्वज उभारिला ध्वज तिने लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. कोण ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ताबाई ज्ञान दीप्ती कळा ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली बाबासाहेब मामा मांडवेकर, त्यांना साथ करतील राम महाराज वाडीकर. Baba
नाही आधी अंत्य अवतार